आज मात्र खूप सारे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी इथे मात्र जॉईंट आहेत. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाची, ज्यांच्या सन्मानाची, ज्यांच्या अभिमानाची ही स्पर्धा पाहत आहे ते संतोषभाई बैलमारे, सरपंच सावरोली आणि तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष यांना देखील आपण पाहत आहे. त्यांच्या समोर ज्ञानेश्वरजी माळकर असतील, माजी सरपंच वडगाव, संदीपजी ठोंबरे असतील उद्योजक, नंदकुमार शेठ पाटील असतील उद्योजक सावरोली, त्यानंतर कुंडलिकजी ठोंबरे असतील, त्यांच्या समवेत हनुमान शेठ गुरव असतील, प्रशांतजी गवळे असतील ज्येष्ठ पत्रकार, नागेशजी मेहतर असतील, सचिनजी पाटील, यशवंत शेठ पिंगळे, राजेश महाबडी, सूरज पाटील, मचिंद्र पाटील, राम जगताप, रमेशजी जाधव, गोंदवणे सर, जयवंत पाटील आणि बबलू शेठ, बाबू शेठ चव्हाण, भरपूर अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी इथे मात्र दाखल आहेत. आणि सर्वप्रथम आपण या स्पर्धेची सुरुवात बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन मात्र करतोय. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्व हरुनी बुद्धिमत दे आराध्य मोरेश्वरा, चिंतक्लेश दारिद्र्य दुःख अवघे देशांतरा पाठवी, हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता भवितोषवी. कुठल्याही स्पर्धेची सुरुवात, शुभारंभाची सुरुवात आपण बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन मात्र करत असतो. 64 कला 14 विद्यांचा अधिपती बाप्पा माझा गणपती, बोला गणपती बाप्पा मोरया. सन्माननीय संदीप शेठ ठोंबरे साहेबांच्या शुभ हस्ते बाप्पाच्या प्रतिमेचं इथे मात्र पूजन केलं जात आहे. त्यानंतर आदरणीय आणि ज्यांच्या नावाची ही स्पर्धा आपण पाहत आहे संतोषदादा बैलमारे साहेबांना विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं इथं पूजन करायचं आहे. सुखी केली त्यांनीच प्रजा, जन्म घेतला जिजाऊ पोटी, हसू हाणले गरिबा ओटी, असा माझा जाणता राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुद्रा. अगदी बाप्पाच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन इथे झालंय. त्यानंतर मग खेळपट्टीवरील ज्येष्ठांचं पूजन करण्यासाठी आपण आदरणीय पाहुण्यांना विनंती करूया. सन्माननीय अल्पेश शेठ चौधरी साहेबांना विनंती आहे, देवनाव्याचे विद्यमान सदस्य आपण देखील उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी इथे जॉईंट व्हायचंय. आपलं देखील आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. हॅलो. त्यानंतर मग अतिथी मान्यवरांना विनंती करूया. हेलपट्टीवरील यष्टांचं पूजन पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण करतोय. संतोष शेठ बैलमारे साहेब आपण पाहता या स्पर्धेचे एक दमदार आयोजक विद्यमान सरपंच सावरोली तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खालापूर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत. ज्ञानेश्वरभाई मालकर या स्पर्धेसाठी जॉईंट आहेत. संदीपजी ठोंबरे असतील, मग नंदकुमार शेठ पाटील, कुंडलिकजी ठोंबरे, हनुमान शेठ गुरव, प्रशांतजी गोवळे, नागेशजी मेहतर, सचिनजी पाटील, यशवंत शेठ पिंगळे, राजेशजी महाबदी, सूरज पाटील, मचिंद्र पाटील, राम जगताप, राजेश जाधव, गोंदवणे सर, जयवंत पाटील, बाळूशेठ चव्हाण, भरपूर अतिथी मान्यवर आज मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आमच्यासोबत जॉईंट आहेत. सगळ्यांचं सहर्ष आणि हार्दिक स्वागत करूया. स्पर्धेला थोड्याच वेळात मात्र सुरुवात होणार आहे. अगदी आपण पाहताय या भारतामध्ये क्रिकेटला मात्र भरपूर महत्त्व आणि त्याच क्रिकेटमध्ये खेळपट्टीला अन्यसाधारण महत्त्व आहे.
याच खेळपट्टीने भरपूर सारे क्रिकेटर, अगदी क्रिकेटचा देव सर सचिन रमेश तेंडुलकर, मॉडर्न क्रिकेटचा राजा सर विराट कोहली आणि सध्याच्या स्थितीला जगातील सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराह जगाला याच खेळपट्टीने दिलाय. कारण खेळपट्टी ही महत्वाची आहे आणि त्याच खेळपट्टीचं पूजन आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते मात्र करतोय. दमदार स्पर्धा इथे पाहायला मिळते. अगदी चौफेर मैदान चौफेर मैदानाच्या चारही बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फ्लॅग्स मात्र आपण पाहतोय. खूप साऱ्या मान्यवरांचे बॅनर देखील आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि सन्माननीय अतिथी संतोषभाई बैलमारे यांचा देखील मोठा बॅनर आपण स्टेजवरती देखील पाहत आहे. बोला गणपती बाप्पा मोरया. खेळपट्टीवरील यष्ट्यांचं पूजन देखील झालंय. यस आणि दोन्ही टीमला आपण विनंती करूया, ज्यांचा पहिला सामना आहे जयमल्हार क्रिकेट संघ असरोटी आणि मग त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळेल तो भिंगारवाडी. सगळा संपूर्ण आपला स्क्वॉड घेऊन आपण खेळपट्टीवरती जा दोन्ही संघ आणि आपण तिथेच टॉस करणार आहोत. महेश इलेव्हन भिंगारवाडी आणि जय मल्हार क्रिकेट संघ असरोडी. व्हेरी फर्स्ट मॅच, स्पर्धेचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील पहिली मॅच सी पोल मधील आपण पाहणार आहोत. महेश इलेव्हन भिंगारवाडी आणि त्यांच्या विरोधात जय मल्हार क्रिकेट संघ असरोडी. दोन्ही टीमला विनंती आहे, आपला संपूर्ण स्क्वॉड आपली प्लेइंग 11 घेऊन आपण खेळपट्टीकडे जा आणि मग तिथे आपण टॉस करूया आणि त्यानंतर मग या स्पर्धेची सुरुवात करणार आहोत. आज मात्र आपण पाहताय KKTC लाईव्ह इव्हेंट कर्जत टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाणार आहे. थोडासा विलंब झाला आहे, परंतु जसा तांत्रिक बिघाड अगदी दूर होईल तसा मग लाईव्ह स्ट्रीम आपण चालू करणार आहोत आणि घरबसल्या प्रेक्षकांपर्यंत आपण ही मेजवानी देणार आहोत. दोन्ही संघाची प्लेइंग 11 मात्र खेळपट्टीवरती गेली आहे. पाहुणे देखील खूप सारे आलेत. पाहुण्यांचा फोटो सेशन छायाचित्र मात्र या स्पर्धेच्या वतीने आपण टिपतोय आणि त्यानंतर मग आपण टॉस करून घेणार आहोत. पाहुण्यांच्या शुभ हस्ते खेळपट्टीवरती टॉस आपण करतोय. सन्माननीय अतिथी संतोषभाई बैलमारे यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. पहिली मॅच जयमल्हार क्रिकेट संघ असरोटी आणि त्यांच्या विरोधात एक तगडी मॅच पाहायला मिळेल, काटेकी टक्कर ती महेश इलेव्हन भिंगारवाडी. टॉस इथे जिंकलाय तो असरोटी टीमनं आणि जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर बेटर गेम. दोघांनीही चांगला खेळ दाखवा आणि एक काटेकी टक्कर द्या, कारण प्रेक्षकांना देखील सामना पाहायला मजा येईल असा खेळ दोघांनीही दाखवा. आज टोटल 24 संघ या स्पर्धेमध्ये मात्र पार्टिसिपेट करणार आहेत आणि त्या 24 संघांमधून अगदी 3 टॉपचे संघ आणि 3 टॉपच्या संघांना मग
हा टोटल आपण पाहताय की 26चा गट आहे, म्हणजे पहिला पोल 10चा आहे आणि त्यानंतर 8-8चाच पोल आहे. 3 टॉप संघ राहतील शेवटला. आणि या स्पर्धेच्या सुरुवाती प्रसंगी आपण राष्ट्रगीतानं मात्र सुरुवात करणार आहोत. डीजे आपण रेडी राहा आणि जे प्रेक्षक आजूबाजूला आहे सगळ्यांना आम्ही विनंती करतोय की जागेवरती उभे राहा. सर्वप्रथम राष्ट्राचं राष्ट्रगीत घेऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करूया. सगळ्यांनी जागेवरती उभे राहा. एक साथ सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. एक साथ विश्राम. राष्ट्रगीताने या स्पर्धेची सुरुवात मात्र आपण केली आहे आणि टॉस या मागचा इथे अस्त्रुटी टीमने मात्र जिंकलाय आणि जो काय तुमचा निर्णय असेल तो लगेच आमच्यापर्यंत पोहोचवायचा. मॅचला मात्र लगेच थोड्या वेळात आपण सुरुवात करणार आहोत आणि सगळ्या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संतोषभाई बळेमारे ज्यांच्या नावाची ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2026चं भव्य दिव्य आयोजन, परफेक्ट नियोजन, करेक्ट कार्यक्रम मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण इथे पाहताय. तर सन्माननीय संतोष शेठ बैलमारे साहेबांना देखील आमची आदराची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. त्याच्या समवेत मात्र आज भरपूर सारे मान्यवर इथे उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरजी माळकर असतील, संदीप शेठ ठोंबरे, नंदकुमार शेठ पाटील, कुंडलिकजी ठोंबरे असतील, हनुमान शेठ गुरव, प्रशांतजी गोगळे, नागेशजी मेहतर, सचिन शेठ पाटील, यशवंतजी पिंगळे, राजेशजी महाब्दी, सूरज शेठ पाटील, मच्छिंद्र पाटील, राम जगताप, रमेशजी जाधव, गोंदवणे सर, जयवंत पाटील आणि बालूशेठ चव्हाण. प्रशांतजी गोपाळ साहेब देखील इथे जॉईंट आहेत. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत आपण करूया. अतिथी मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि लगेच आपण या स्पर्धेची सुरुवात मात्र करणार आहोत. टॉस इथे अस्रोटी टीमने जिंकला आणि टॉस जिंकून मात्र प्रथमतः बॅटिंगचा निर्णय घेतला. बॉलिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय ते महेश 11 भिंगारवाडी टीमला. दोन्ही संघाला आमची विनंती आहे 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की मैदानावरती आपल्या ज्या कार आहेत त्या कृपया करून थोड्याशा बाजूला पार्क करा. चला टॉस इथे जिंकला अस्रोटी टीमनं. टॉस जिंकून प्रथमतः बॉलिंगचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिले ते भिंगारवाडी टीमला आणि सगळ्या खेळाडूंना विनंती आहे की आपली बसण्याची व्यवस्था खेळाडू कक्ष आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला केलाय, तिथेच आपण बसायचं आणि इथूनच आपली प्लेइंग 11 असेल ती मैदानात पाठवायची आहे. सस अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे आपल्या ज्या कार आहेत त्या कृपया करून मैदानाच्या थोड्याशा बाहेर पार्किंग करा, कारण सामन्याला लगेच आपण सुरुवात करणार आहोत.
सामना 4 षटकांचा असेल याच्या देखील लक्ष असू द्या. 4 ओव्हरची मॅच आहे. हॅलो हॅलो चिक. हॅलो चिक. थँक्यू. आज मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत अजिंक्य भाऊड सर देखील जॉईंट आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. स्कोरिंगच्या भूमिकेत रोहित पवार सर चौक देखील आलेत. त्यानंतर आमचे चेतनजी भोईर नडाल ऑफिशियल स्कोरर देखील आमच्या समोर जॉईंट आहेत. त्यानंतर ऑफिशियल पंच टी के कुरंगले सर असतील, अविनाशजी कुरंगले सर असतील, त्यानंतर अविनाशजी पारंगे सर असतील, त्यानंतर नरेशजी म्हात्रे सर आणि अरुणजी पारंगे सर असतील. संपूर्ण ऑफिशियल पंचांचा स्क्वॉड रसायनी पॅनल मात्र आपण या स्पर्धेसाठी पाहणार आहोत. हॅलो. आणि अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की ज्यांच्या कार मैदानावरती आहेत कृपया करून थोडंसं बाजूला करा, कारण सामन्याला आपण सुरुवात करतोय. थँक्यू शुभम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्य सुसर्वदा असं म्हणत 64 कला आणि 14 विद्येचा विद्यापती बाप्पा माझा गणपती आणि गणपती बाप्पाच्या चरणी आपण या ठिकाणी नतमस्तक झालो. हे साकडं घातलं की बाप्पा ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे आणि ते साकडं शेवटच्या अगदी क्षणापर्यंत आपण पूर्णपणे पाडून घ्या आणि जरूर आपण त्या गणपती बाप्पाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. राष्ट्रमाता आणि राजमाता म्हणून ज्यांना गौरवलं गेलं त्या राजमाता जिजाऊ यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवराय यांच्या पायी, हेची आम्हा माणिक मोती दुसरी दौलत नाही. या भूमंडला ठाई आणि धर्मरक्षणापायी, या भूमंडला ठाई आणि धर्मरक्षणापायी श्री समर्थ रामदास स्वामी यांचा भगवा ध्वज हाती घेतला आणि उरी स्वप्न बाळगलं. हे हिंदवी स्वराज्य घडवण्याचं ते राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊ. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात, ही जात खरी मराठ्याची. हे सिंहगर्जना करणारे शूरवीर धर्मवीर शंभूराजे यांच्या चरणी देखील आपण नतमस्तक होऊ. 2388 कोणाची गाडी असेल ती गाडी थोडंसं बाजूला घ्या. पाहुण्यांच्या कार आपण बाहेर काढतोय, मैदानाच्या आतमध्ये आहेत. मॅचला लगेच होईल सुरुवात. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या ठिकाणी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेचे सर्वे सर्वा, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचा कणा म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय आणि युवकांच्या गळ्यातील ताईत आदरणीय संतोषबाई बैलमारे सरपंच सावरोली आणि तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्यांचं आपण करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. साहेब तुम्ही आलात. या स्पर्धेला अगदी 4 चांद लावली जाते. डे नाईटची ही स्पर्धा आणि या स्पर्धेला आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक हे नाव का दिलं
त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे आदरणीय संतोषभाई बैलमारे यांचे लाभलेली खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण योगदान, आर्थिक, तदनंतर मित्र म्हणेन वस्तुरूपी स्वरूपात, आणि तदनंतर तन मन धन अशी सर्वतोपरी मदत त्यांची या स्पर्धेला लाभली. आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दिशेने हा घुमला, राष्ट्रवादी पुन्हा, राष्ट्रवादी पुन्हा आणि राष्ट्रवादी पुन्हा. त्यासाठी आपण पाहतोय आदरणीय संतोषभाई बैलमारे यांच्या नावाची ही स्पर्धा, यांच्या मानाची, यांच्या सन्मानाची ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. आणि या स्पर्धेचे शिल्पकार आपण म्हणून त्यांच्याकडे पाहतोय. आदरणीय संतोषभाई बैलमारे मुख्य व्यासपीठावरती बसले. त्यांच्यासोबत माजी सरपंच वडगाव ज्ञानेश्वर मालकर, संदीपजी टोंबरे उद्योजक, नंदकुमार पाटील उद्योजक सावरोली, कुंडलिक टोंबरे, आणि तदनंतर हनुमान गुरव, प्रशांत पोपले पत्रकार खालापूर, नागेश गोपाले, आणि तदनंतर आपण पाहतोय नागेश मेहतर, सचिन पाटील, यशवंत पिंगले, राजेश महाब्दी, सूरज पाटील, मचिंद्र पाटील, राम जगताप, राजेश जाधव, गोडवणे सर, आणि तदनंतर जयवंत पाटील आणि बालूशेठ चव्हाण यांचं या ठिकाणी आपण पाहतोय शुभ आगमन. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या स्पर्धेला सुरुवात करतोय. असं म्हटलं जाताना अतिथी देव भव ही भारतीय संस्कृती, आणि त्या संस्कृतीचं जतन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून थोड्याच वेळात करणार आहोत. मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आणि ही भारतीय संस्कृतीला जपत आपण पाहतोय ना, प्रत्येक मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान केला जातो. कारण की 150 वर्ष राज्य केलं या भारत देशावरती इंग्रजांनी, ते संपत्ती नेऊ शकले, त्यांना संस्कृती नेता आली नाही. आणि त्या संस्कृतीला जपणारा हा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यामधील आपण पाहतोय भारत देशामधील महाराष्ट्र राज्यामधील रायगड जिल्हा, अगदी आपण पाहतोय ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेली ही पावनभूमी आपण या ठिकाणी पाहतोय. तदनंतर रायगड जिल्ह्यामधील खालापूर तालुक्यामध्ये निसर्गरम्य वस्तीमध्ये वसलेलं हे आसरोटी गाव, आणि आसरोटी गावाचं भव्य दिव्य असे हे मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत. हॅलो, थँक्यू सो मच अजिंक्य सर. जमलेल्या तमाम खेळाडूंचं, क्रीडा रसिकांचं, उपस्थित मान्यवरांचं, संतोषभाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी ट्रॉफीमध्ये मी मराठी समालोचक शुभम म्हात्रे यांचे सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. मोस्ट वेलकम. जमलेल्या तमाम खेळाडूंना देखील शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट मॅच, एका बाजूला महेश 11 भिंगारवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ जयमल्हार क्रिकेट संघ असरोटी. व्हेरी फर्स्ट बॉल, इथे डावाची सुरुवात करत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं, झेल ड्रॉप झाला आणि रन्स मात्र इथे मिळेल ते एक सिंगल, आणि सिंगलनं डावाची सुरुवात करत असताना आपण बॅट्समन 2 धावा घेतल्यात, माफ करा, 2च्या मदतीनं डावाची सुरुवात केली. ती बॅटर सचिन आणि साहिल ही सलामीची जोडी मात्र मैदानात आहे महेश 11 भिंगारवाडी टीमची. दुसरा चेंडू तुषार गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. ओ दांडी गुल, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची लिडिंग एज लागली आहे, त्यानंतर बॉल लागला स्टंपला आणि हा मोठा धक्का मिळाला तो महेश 11 भिंगारवाडी टीमला. कमॉन डीजे.
पारितोषिक 50,000 आणि द्वितीय पारितोषिक या स्पर्धेसाठी 25,000 रुपये मात्र आपण पाहताय. मालिकावीरसाठी एक LCD TV मात्र दिली जाणार आहे. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजसाठी सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी स्पोर्ट्स शूज आणि त्यानंतर मग प्रथम येणाऱ्या 26 ग्रामीण संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलं गेलं आहे. आज पहिला सीचा पोल आणि टोटली 10 संघ पहिल्या सीच्या पोलमधून मात्र एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत आणि इथून मात्र एक संघ सुपर 3 मध्ये जाणार आहे. डे नाईटचा फॉर्मॅट. स्पर्धेला सुरुवात मात्र आपण केली आहे. प्रथमतः मात्र टॉस इथे जिंकला होता जयमल्हार क्रिकेट संघ असरोटी टीमनं आणि टॉस स्वरूपात तो भिंगारवाडी टीमला. सासरोटी गावातील तमाम अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपली स्पर्धा आहे आणि आपल्या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. फुल लाईनचा बॉल होता योगेशसाठी. डीप मधून बॉल आला काऊ कॉर्नरला. रन्स तिथे मिळेल सिंगल आणि सिंगलनं धावसंख्या मात्र थोडीशी मोज झाली आहे. धावसंख्या पोहोचली ती 3 या आकड्यावरती. चांगली सुरुवात बॉलिंग करत असताना बॉलर तुषार साजेकरनं मात्र केली आहे. एक चांगला गोलंदाज आहे. असरोटी टीम कडून नेहमीच पहिलं षटक टाकणारा आपण या गोलंदाजाला पाहतो आणि असरोटी टीमचा बॉलिंगच्या खेमामधील एक ट्रम्प कार्ड आहे. हुकमे एक्का म्हणून त्याच्याकडे आपण पाहतोय. महत्वाची विकेट मात्र बाद झाली आहे. त्यानंतर योगेश आणि साहिल ही जोडी मैदानावरती खेळती आहे. ओ फटका दर्जेदार समोरच्या विभागात. हेलिकॉप्टर लुक ब्लॅक स्क्रीनला टच होणारा या स्पर्धेतील हा पहिला बिग षटकार. काय अफलातून असा फटका मात्र आपण पाहिला. सरळ बॅटनं लॉंगॉनच्या वरतून तिथे मात्र फिल्डर होते परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. 6 रन मिळतील त्या महेश 11 भिंगारवाडी या संघाला आणि संघ मात्र पोहोचेल तो 9 या आकड्यावरती. 9. तुषार परत एकदा लो फुल टॉस. यावेळेला मिड ऑफ कडे खेळला. फिल्डर आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न. एक चिकी सिंगल. एक धाव मात्र इथे होईल कंप्लीट आणि एका धावानं 10 धावसंख्या ही धावा फलकावरती लागली. या षटकातील इथे अंतिमचा एक बॉल मात्र बाकी आहे. जी पहिली विकेट गेली त्यानंतर मात्र थोडंसं पारीला सावरण्याचं इथे काम योगेश आणि बॅटर साहिल लहाणेच्या माध्यमातून मात्र केलं जाते. 10 रन्स धावफलकावरती आहेत. पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटचा बॉल आहे. योगेशसाठी चेंडू आहे. हो खूप चांगली गोलंदाजी. थोडासा खाली राहिलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चकलाय पूर्णपणे योगेश. पहिलं षटक होईल समाप्त. पहिल्या षटकानंतर प्रथम बॅटिंग करत असताना महेश 11 भिंगारवाडी संघ मात्र पोहोचला. तो एक विकेट गमावल्यानंतर 10 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं षटक इथे संपलं. विदाउट पॉवर प्लेला मात्र सुरुवात आणि त्यानंतर बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती किरण डोंगरेला आपण पाहू शकता. एक ज्युनियर ऑलराऊंडर आहे टीम असरोटीचा. नेहमीच अष्टपैलू कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपण भरपूर मैदानावरती पाहिली आहे. आज मात्र सुरुवात आपण पाहिली तर दोन्ही टीमची चांगली झाली आहे. 10 रन जरूर आल्यात परंतु एक महत्वाची गोष्ट असरोटी टीमसाठी तर ती साहिल सचिनची मिळालेली विकेट. साहिल मैदानावरती अजूनही तैनात आहे. सचिनची विकेट मात्र इथे मिळवली आहे ती बॉलर तुषार साजेकरनं आणि एक मोठा झटका मी तर म्हणेन दिला. कारण विस्फोटक खेळाडू होता. यंदाच्या मोसमामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असलेला फलंदाज आणि त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय ते बॉलर तुषारनं. दुसऱ्या षटकाला सुरुवात राईट आर्म ऊर्ध्व विकेटनं किरण डोंगरे बॉलिंग ट्रॅकवरती आहे. किरणचा बॉल. व्हॉट शॉट. जागेवरून चाबूक स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. सरळ बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या वरतून आणखी एक धमाका. 6 रन्स. सोळा धावा धावफलकावरती. आक्रमण इथे करवण्याचं मात्र ठरवलंय ते बॅटर साहिल लहाणे या बॅटरनं. 16 धावा धावफलकावरती. चांगली फटकेबाजी मात्र चालू आहे. सचिनची विकेट गेल्यानंतर कोणताही प्रेशर कोणताही दबाव न बाळगता इथे मात्र बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. 6 रन्स मिळाल्या. 16 वरती संघ मात्र पोहोचला.
सन्माननीय विलास शेठ पाटील उद्योजक बोरवली त्यांच्या समवेत वैभव शेठ मुंडे साहेब त्यांचं देखील इथे शुभागमन झालंय आणि त्यांचं देखील करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आपण संदीप शेठ शिंदे साहेबांना देखील पाहत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. सगळ्या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे की आपण मात्र व्यासपीठावरती यायचं आहे, इथे बसायचं आणि इथे बसून ही स्पर्धा आपण एन्जॉय करायची आहे. आपली स्पर्धा आहे आपल्या नावाची, आपल्या स्वाभिमानाची स्पर्धा. संतोषभाई बैलमारे पुरस्कृत राष्ट्रवादी चषक 2026ची ही स्पर्धा आपण पाहत आहे. 16 रन्स मात्र धावफटकावरती आहेत. चांगला फटका पहिल्या बॉलवरती साहिलच्या बॅटमधून आपण पाहिला. किरणवरती थोडासा आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे मात्र केला जातोय. दुसरा चेंडू राईट ऑफ मोर द विकेट ना. हो, यावेळेस स्लाइस करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप. कदाचित छेडछाड करण्याची गरज नव्हती, खूप बाहेर बॉल होता. बॅटची कडा लागली आहे आणि विकेट किपरनं कोणतीही चूक तिथे केली नाहीये. हा दुसरा करारा झटका मात्र दिला तो महेश 11 भिंगारवाडी संघाला. दोन विकेट मात्र गेल्यात आणि खऱ्या अर्थानं दोन्ही विस्फोटक खेळाडू मात्र आता पवेलियन मध्ये बसलेत. नवीन बॅटर मैदानावरती आलाय प्रशांत गायकर. इनॅट नंबर 4 वरती 2 खेळाडू बाद झाल्यानंतर प्रशांत गायकर या खेळाडूची इथे वर्णी लागली आहे. योगेश आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती या मिडल ऑर्डर आपण पाहता भिंगारवाडी टीमची. इथून थोडीशी रन रेट वरती देखील भर द्यावा लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करायची आहे, मोठी धावसंख्या बनवायची आहे कारण शॉर्ट मैदान आहे. अगदी बाउंड्री लाईन आपण पाहताय ती जवळ आहे. इथे मात्र रन्स खूप होतात त्यामुळं मोठी धावसंख्या बनवण्याची गरज. खूप चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना किरणला आपण पाहिलंय. बाहेरचा चेंडू यावेळेस मात्र सोडू दिला, लिव्ह केले बॉल आणि इथे पंचांचा मात्र एक्स्ट्रा धावेचा इशारा देतो. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर एक धाव इथे ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहणार आहोत ती 17 धावा. 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मात्र चालू आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. फिल्डिंगची व्यूहरचना पाहिली तर मग एक फिल्डर मिड विकेटला आहे. यावेळेस देखील झेलची संधी आहे. विकेट किपर रवी ठोंबरे चूक करणार नाही आहेत. आणखीन एक धक्का, सलग 2 बॉल 2 विकेट इथे किरणने मिळून दिल्यात आणि हा तिसरा झटका दिलाय तो बॅटिंग करणाऱ्या महेश 11 भिंगारवाडी संघाला. प्रशांत बाद झाल्यानंतर तदनंतर नवीन खेळाडू अजय लहाणे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली होती. 10 रन्स मात्र धावफलकावरती होत्या. एकच विकेट गेली परंतु त्यानंतर मात्र थोडासा प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे किरण डोंगरेच्या माध्यमातून केला जातोय. षटक सुरू होण्या अगोदर सांगितलं होतं की किरण डोंगरे हा टीमचा ज्युनियर ऑलराऊंडर आहे. खूप चांगलं प्रदर्शन त्याचं या मॅच मध्ये दाखवताना तो आपण पाहत आहे. नक्कीच आपण पाहतोय खूप चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण अनुभवतोय. परंतु आसरोटी गावचे जे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत त्या सर्व ग्रामस्थांना आम्ही विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. धन्यवाद. सगळ्या अतिथी मान्यवरांना आमची विनंती आहे आसरोटी गावातील तमाम ग्रामस्थ की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवा. आपल्या गावामध्ये स्पर्धा आहे आणि आपली स्पर्धा आहे त्यामुळे बाहेर कुठे बसू नका. इथे आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. 2 चेंडूवरती 2 विकेट मिळवल्यात. विकेट हॅट्रिक वरती आहे तो बॉलर किरण. हा चेंडू परत एकदा थोडासा दूर फेकलाय. प्रयत्न चांगला चालू आहे किरणचा. बॅट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न जेणेकरून बॅटरला थोडेसे एफर्ट द्यावे लागतील. हा देखील व्हाईट बॉल येतोय. व्हाईट बॉल नंतर धावा धावफलकावरती 18 आपण पाहताय. 18 रन्स धावफलकावरती आहेत. 3 विकेट मात्र गमावल्यात. या षटकामध्ये किरणनं चांगली गोलंदाजी केली आहे. हो, यावेळेस शरीरावरती होता बॉल. त्यानंतर मग स्टंपवरती लागण्याची चान्स होती. शेवटला मात्र या स्टंपवरती लागला देखील परंतु बेल्स पडल्या नाहीयेत आणि त्यामुळे खेळाडू बाद नाहीये. बेल्स तशाच राहिल्या. मी तर म्हणून थोडीशी नशिबाची साथ इथे बॅटर अजयला मिळते.
आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगत आपण पाहताय. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. किरण डोंगरे ओव्हर द विकेट ना. हो, यावेळेस मात्र खूप चांगली गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडासा तिकट बाउन्सरचा इथे वापर केला आणि ही खासियत राहिली आहे किरणची. एक बॉल फुल लाईनचा टाकतो, एक बॉल शॉर्ट ऑफ लाईन, एक बॉल वरती थोडेसे फिंगर रोल व्हेरिएशन करणं या गोलंदाजाची ओळख आहे. आणि त्याचमुळे आपण पाहताय आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी किरणने या षटकामध्ये देखील केली आहे. अंतिमचा एक बॉल आहे. एक शेवटचा बॉल इथे बाकी आहे. शेवटच्या बॉलवरती कदाचित आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे अजय करू शकतोय. प्रचंड वेगानं बॅट फिरवली आहे, परंतु बॉल त्यापेक्षा वेगानं विसावला विकेट किपरकडे. दुसरं षटक इथे महत्वपूर्ण होईल समाप्त. या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी किरणनं मात्र केली आहे. किरणनं रन्स खर्च केल्यात त्या 8 आणि विकेट महत्वपूर्ण 2 मिळवल्यात. 2 षटकानंतर 9.00च्या रन रेटनं इथे बॅटिंग करणारा महेश इलेव्हन भिंगारवाडी संघ मात्र पोहोचला तो 18 या धावसंख्येवरती. धन्यवाद या ठिकाणी शुभम. आपण पाहतोय की 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा देखील आहेत आणि धावसंख्येवरती रोख लावलं किरण डोंगरेने या षटकामध्ये. तत्पूर्वी आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी हाती घेतोय. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. या स्पर्धेचे पहिला बॉल लॉफ्ट केला, पवन वरती आक्रमण. योगेशनं बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. हा बिग हिट षटकार. या 6 नंतर धावसंख्या धावफलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगला फटका पाहिला. योगेश देखील हार्ड हिटर खेळाडू आहे. नेहमीच या संघाकडून या फलंदाजी चांगली बॅटिंग आपण पाहिली आहे. आज मात्र संघ मित्रमणे थोडंसं अडचणी. ते 18 रन्स झालेत, परंतु 18 रन्स 2 षटकामध्ये या मैदानावरती चेतन जास्त नाही आहेत. कारण आपण पाहता हाय स्कोरिंगचं मैदान आहे. मोठमोठी धावसंख्या या मैदानावरती नेहमी आपण पाहतोय आणि अशा वेळेस मग 2 मध्ये 18 धावा फार नव्हत्या. त्यानंतर पहिल्या बॉलवरती अकुट टप्प्याचा बॉल मिळाला आणि त्याचा पूर्णपणे फायदा मात्र इथे घेतलाय तो बॅटर योगेश या खेळाडूनं. योगेश राणे हा फलंदाज मात्र आपण पाहताय. पवन आलाय, पवन ठोंबरे नंबर 3चा गोलंदाज. जयमल्हार क्रिकेट संघ असरोटी या संघाकडून बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पास फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर. एक मिड विकेट किरण काऊ कॉर्नरला आहे. आपण एक लॉंग ऑनला पाहता, एक लॉंग ऑफ आणि एक मात्र एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर तैनात केलाय. एक चांगली फिल्डिंगची विवरचना. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. या ठिकाणी आदरणीय नारायण ठोंबरे यांचे या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यांच्या समवेत काशीनाथजी ठोंबरे ते देखील या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. त्या देखील आम्ही ग्रामस्थांना विनंती करू, मान्यवरांना विनंती करू की सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. राजय डोंगरे यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की सन्मानपूर्वक आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. मनीष ठोंबरे देखील या स्पर्धेला आलेत, त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. त्यांना देखील विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती यावं. तानाजी ठोंबरे आणि अविनाश साजेकर आणि सुमित साजेकर सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. ओ टू कॉम्बॉक्स. हा 6 रन्ससाठी षटकार मात्र आला. अगदी आमच्या दिशेने बॉल आला. 6 रन्स बिग हिट इथे पाहायला मिळाला. तर योगेशच्या बॅटमधून आक्रमण केलं जात आहे. अजयच्या बॅटमधून षटकार आला आणि 6 रन नंतर धावसंख्या धावफलकावरती लागली आहे ती 31. खूप चांगली बॅटिंग इथे करताना दोन्ही खेळाडूंना आपण पाहतोय, कारण दोघांनीही एक षटकार मात्र लगावलाय आणि पूर्णपणे प्रेशर इथे टाकण्याचं काम चालू आहे ते बॉलर पवन ठोंबरे या बॉलरवरती. तर नंतर आपण पाहताय मग थोडंसं कानमंत्र देखील कॅप्टनच्या माध्यमातून दिलं जाते. ते पवनला थोडीशी महागडं षटक हाताळतोय. 2 षटकार त्याला बसले. धावसंख्या धावफलकावरती लागली ती 31.
तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र चालू आहे. अजय लहाणे, योगेश राणे हे मिडल ऑर्डरची जोडी मैदानावरती आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. बॉल चांगला होता, कट केलाय, रक्षात्मक पवित्रा इथे वापरला, परंतु इथे रन्स मिळेल ती फक्त आणि फक्त एक. अगदी चौफेर मैदानावरती ह्या फटक्याला किंमत आहे, कारण कधी कधी अशा फटक्यांना 4 रन्स देखील मिळतात, परंतु इथे नाहीये. इथे सिंगलच मिळेल. सिंगल नंतर धावसंख्या 32 आपण पाहताय. 4 चेंडू झाले, 2 बॉलचा खेळ इथे मात्र बाकी आहे. 2 बॉलवरती कशी बॉलिंग होईल, कमबॅक होईल का पवनचं, ते देखील महत्वाची गोष्ट आहे. राऊंड द विकेट. योगेशसाठी बॉल बॅटवरती तितकासा आला नाहीये. डीप मध्ये फिल्डर आलेत पंकज. रन्स मात्र एक मिळेल, चांगली फिल्डिंग. सिंगलला देखील महत्व आहे. सिंगल धावा देखील आता फार महत्वाच्या असतील त्या बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी संघासाठी. 1 न धावसंख्या 33 वरती पोहोचली आहे या षटकातील. इथे शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. चांगल्या धावसंख्येकडे आता वाटचाल करतोय तो भिंगारवाडी संघ. पहिल्या ओव्हरमध्ये जी 10ची सरासरी ठेवली ती अजूनपर्यंत मेंटेन ठेवली आहे. शेवटचा बॉल आहे. यावेळेस शरीरावरती लागलाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चांगली बॉलिंग इथे पवन करतोय. बॅटकटच्या साह्यानं इथे रन्स मिळेल. शेवटच्या बॉलला एक. तिसरं षटक होईल समाप्त. 3 षटकानंतर बॅटिंग करणारा भिंगारवाडी संघ 3 विकेट गमावल्यानंतर पोहोचला तो 34 या धावसंख्येवरती. चला पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 12th मॅन 12वे प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. चला नेक्स्ट मॅच साठी आम्ही वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वयाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. वरद विनायक क्रिकेट संघ आसरेवाडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वयाल दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही कॉल करतोय की आपण तातडीने या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. चला 3 षटकं 34 रन धावफलक्यावरती 11.33 रन रेट इथे मात्र बॅटिंग केली आहे तिथे भिंगारवाडीनं. आणि शेवटचा अंतिमचं षटक इथे बाकी आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये किती रन्स मात्र इथे घेतल्या जातील, किती धावांची टोटल अपोजिट जमाल क्रिकेट संघ असरोटी संघासमोर ठेवली जाईल ते शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटच्या ओव्हरसाठी बॉलर नयन येतोय. एक युवा गोलंदाज आहे. नयनवरती टीमनं जिम्मेदारी यावेळेस सोपवली आहे. स्लॉग ओव्हर हाणामारी डेटवरचं षटक आहे आणि महत्वपूर्ण षटक आपण पाहताय. 3 मध्ये 34 रन्स मात्र इथे बनवल्या गेल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये कदाचित 15-16 रन्स जर आल्या, 50 पेक्षा धावा जर बनवल्या तर मग मॅच मध्ये शेवटपर्यंत मजा येईल. कारण भिंगारवाडी टीमचा बॉलिंग अटॅक देखील चांगला आहे. अपोजिट संघ असरोटी त्यामध्ये देखील चांगले बॅट्समन, मग रवी असेल, पंकज, किरण, त्यानंतर तुषार, चांगले खेळाडू आहेत. ओव्हर द विकेट ना नयनचा व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल ताकद प्रचंड समोर खेळलाय. बॉल सरळ चालला सीमारेषा पार. पहिल्या बॉलवरती हा दमदार षटकार. 40 रन्स मात्र धावफलकावरती. पहिला बॉल मासून इथे आक्रमण करायला सुरुवात मात्र बॅटर अजय लहाण्याने केली आहे. 2 षटकार आतापर्यंत लगावलेत. अजय वैयक्तिक खेळतोय तो 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती. संघाची धावसंख्या 40 झाली आहे. अजूनही 5 बॉलचा इथे खेळ बाकी आहे. पहिल्या बॉल मध्ये इथे आक्रमण केलंय म्हणजे समोरच्या बॉलरवरती थोडंसं प्रेशर वाढला असेल. अगदी विकेट आपण पाहिलं तर मग सुरुवातीच्या 3 गेल्यात. पहिली विकेट सचिनची तुषारनं मिळवली होती. किरणनं 2 झटके दिले. साहिलला बाद केलं होतं आणि प्रशांतला बाद केलं. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी आपण बॅटिंग करणाऱ्या भिंगारवाडी टीमसाठी मात्र पाहताय. 40 धावा धावफलकावरती आहेत. अंतिमचे 5 बॉल इथे बाकी आहेत. पहिल्या बॉल नंतर प्रेशर वाढलाय. थोडीशी टीम मीटिंग, शॉर्ट मीटिंग इथे घेतली जाते. अगदी चेंडू कशा प्रकारे हातलायचे हे मात्र टीम कॅप्टन त्याला सांगतोय.
पहिला सामना अगदी क्लोज होईल, काटेकी टक्कर होईल यात शंका नाही आहे. दोन्ही चांगले संघ आहेत. 5 बॉलचा खेळ मात्र इथे बाकी आहे. 5 बॉलवरती देखील त्याच पद्धतीने आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे अजयचा असणार आहे. उरतो विकेट न बॉल तयार आहे. नयनचा बॉल, व्हॉट शॉट, प्युअर फॅब्युलस, प्युअर फंटास्टिक हिट. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून बॉलला धाडलाय सीमारेषा पार. आणखीन एक दर्जेदार नंबर 6 षटकार. 6-6 2 षटकार आलेत आणि संघ मात्र पोहोचलाय तो तब्बल 46 या आकड्यावरती. काय जबरदस्त बॅटिंग मात्र आपण पाहताय. स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आणि हाणामारीचं षटक इथे पहिल्यापासून हाणामारी करायला इथे सुरुवात मात्र केली आहे ती अजयनं. 2 बॉलवरती 2 सिक्स आलेत. थोडीशी बॉलिंग मी तर म्हणे खराब इथे करत असताना बॉलर नयनला पाहताय. दोन्ही बॉल अगदी समोर टाकले. समोर टाकलेले बॉल अगदी बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आले. थोडं थांबायचंय. सचिन चेक करा तुम्ही बॉल. सचिन, चेंडू आलाय का? मॅच बॉल आहे. हा, प्रत्येक टीमनं अगदी 2 चॉईस बॉल त्या ठिकाणी चॉईस करून ठेवा. प्रत्येक टीमचे जे ओपनिंग प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील त्यांनी 2 बॉल त्या ठिकाणी चॉईस बॉल करून ठेवा. म्हणजे एखादा जरी गेला तरी दुसरा चेंडू लगेच मैदानाच्या आतमध्ये पंचच त्या ठिकाणी देतील आणि पंचांकडे तो चेंडू जमा करून ठेवा. कॉम्बॉक्स, ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच अजिंक्य. 2 बॉलवरती 2 षटकार. षटकार हॅट्रिक वरती आहे. बॉल चांगला होता. ऑन साइडला स्लाइस केलाय. डीप मध्ये पंकज आहे. बॉल उचलील, फेकील. त्या अगोदर इथे मिळेल ती एक सिंगल रन. सिंगल नंतर स्ट्राईक रोटेट इथे केली जाते. पण डबल धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही अजयने, कारण समोर देखील चांगला खेळाडू आहे. दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात आणि ज्या वेळेला दोन्ही बॅट्समन चांगली बॅटिंग करत असतात त्यामुळे मग एखाद्या खेळाडूला रनआउट करण्याची चान्स तिथे येत नसते. सिंगल रन आणि सिंगल धाव संख्या धावफलकावरती 47-47. ऑन साइडला फटका. अंपरच्या अगदी जवळून काय क्वालिटीची फिल्डिंग पंकज करतोय. चांगली फिल्डिंग. रन्स इथे 1 मिळेल. थ्रो देखील चांगला झाला. बॅकअप चांगला तिथे पाहायला मिळालाय. सिंगल रन, सिंगल न स्ट्राईक. परत एकदा रोटेट. अजय स्ट्राईक एंड वरती आहे आणि 48 धावा फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या स्पर्धेतील पहिलं सांघिक अर्धशतक इथे बॅटिंग करणारा भिंगारवाडी संघ कंप्लीट करेल का ते देखील आपल्याला पाहायचं आहे. 2 बॉल बाकी आहेत. 48 रन धावफलकावरती आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंच गेलाय आणि लांब देखील तितकाच. बिग हिट षटकार आणि या षटकारानं इथे 54 धावा धावफलकावरती लागल्यात आणि या स्पर्धेतील राष्ट्रवादी चषकामधील पहिला अर्धशतक, पहिली 50 सांघिक अर्धशतक इथे मात्र टीम भिंगारवाडीनं कंप्लीट केलंय आणि 54 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. पूर्णपणे आक्रमण या षटकामध्ये बॉलर नयन ठोंबरेवरती केले जात आहे. 3 षटकार एकूण नयनला बसलेत. आतापर्यंत 20 रन्स मात्र नयनने खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी. अजय वैयक्तिक 27 वरती बॅटिंग करतो आणि त्यामध्ये 4 मोठे फटके आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 8-9 बॉल्स त्यानं सामना केला. 27 रन्स बनवल्यात. म्हणजे एक चांगला स्ट्राईक रेटनं आजच्या दिवसामध्ये मात्र बॅटिंग केली आहे अजयनं. 54 धावा धावफलकावरती आहेत. इथे शेवटचा अंतिमचा बॉल आहे. टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. किती धावांचा टार्गेट सेट होईल ते देखील पाहणं महत्वाचं आहे. 1 आली तर 55, 2 आला तर 56, 3 आला तर 57, चौकार आला तर 58, डॉट आला तर 54. हा चेंडू फटका चांगला आहे. गॅप मध्ये पवन आणि पंकज पाहतच राहिलेत. गोलीच्या वेगानं बॉल मात्र गेलाय सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती शेवट गोड करणारा हा नंबर 4 चौकार येतोय. पहिलं सत्र, पहिल्या इनिंगचा खेळ मात्र संपलाय आणि पहिल्या इनिंग नंतर बॅटिंग करताना महेश 11 भिंगारवाडी टीमनं अगदी चांगली बॅटिंग करत रन्स मात्र बनवल्यात त्या 58 आणि जिंकण्यासाठी जय मल्हार क्रिकेट संघ अस्रोडी टीमला 24 बॉल आणि 59 धावांची गरज. हा, नक्कीच 24 चेंडूमध्ये आता 59 धावसंख्येचा पाठलाग करायचे, परंतु अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. भारतीय संस्कृतीचं जतन या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा आदर सत्कार आणि आदर सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा, या स्पर्धेचा कणा, या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय ते आदरणीय संतोषबाई बैलमारे, सरपंच सावरोल आणि तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी यांचा हे सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतो. आणि का करू नये, ज्या माणसाने तन मन धन अशी सर्वतोपरी मदत या स्पर्धेला दिलेली आहे आणि संतोषबाई बैलमारे यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय.
विकासाची कामगंगा ज्यांनी सावरोली ग्रामपंचायतीमध्ये वाहिलेली आहे, प्रत्येक क्षण हा जनतेसाठी त्यांनी जपलाय आणि जनतेचं प्रत्येक मित्र म्हणजे प्रत्येकाच्या युवकांच्या गळ्यातील ताईत बनण्याचं काम आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यानंतर ज्ञानेश्वर मालकर माजी सरपंच वडगाव, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. ज्ञानेश्वरबाई मालकर यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. माजी सरपंच वडगाव, त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर संदीप ठोंबरे उद्योजक, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. संदीप ठोंबरे उद्योजक, त्यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तदनंतर नंदकुमार पाटील उद्योजक सावरवली, त्यांचा देखील सन्मान. तदनंतर विलास पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. विलासजी पाटील, त्यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. विलासजी पाटील, बघा नंदकुमार पाटील साहेब स्वतःच्या मनाचा मोठेपणा ते या ठिकाणी दाखवत आहेत. त्यांना माहिती आहे की स्पर्धा कशी पुढे न्यायची, या स्पर्धेला 4 चांद कसे लागतील. आदरणीय संतोषबाई बैलमारे साहेबांची ही या स्पर्धेचा गाजावाजा या विभागामध्ये कसा होईल त्याकडे त्यांनी कटाक्ष टाकलाय. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये मान्यवरांचा सन्मान. त्यानंतर वैभव मुंडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. वैभवजी मुंडे यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती. प्रत्येकाने काही ना काहीतरी या स्पर्धेला दिलंय, काही ना काहीतरी करण्याचं सोचलंय आणि ही स्पर्धा अगदी शेवटपर्यंत या स्पर्धेचा गाजावाजा संपूर्ण या विभागामध्ये झाला पाहिजे. ही स्पर्धा प्रत्येकाच्या स्मरणात राहिली पाहिजे, प्रत्येकाच्या आठवणीत राहिली पाहिजे. त्याकरता प्रत्येक जण कसोशीने प्रयत्न, 100% योगदान, 100% मित्रमंडळी एफर्ट लावतोय आणि ही स्पर्धा अगदी शिगेला पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे या ठिकाणी. तदनंतर संदीपजी शिंदे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय संदीपजी शिंदे साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत, मान्यवरांची मांदे आली. सकाळच्याच आपण पाहतो या सत्रामध्ये बरेचसे मान्यवर या ठिकाणी बसले. डे नाईटचं फॉर्मॅट असणारी ही स्पर्धा, दिवस आणि रात्र चालणारी ही स्पर्धा. बरेचसे मान्यवर या स्पर्धेला येतील, भेट देतील. संतोष शेठ बैलमारे यांच्यावरती असणारं प्रेम व्यक्त करतील, आयोजकांवरती असणारं प्रेम व्यक्त करतील. त्यानंतर आपण पाहतोय कुंडलिक ठोंबरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय कुंडलिक ठोंबरे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. माईची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह. पूर्वी श्रीफल दिलं जायचं एक आठवणीसाठी, परंतु हल्ली आपण पाहतोय स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह. त्या सन्मान चिन्हाकडे पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय संतोष चिले यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेण्यात येईल. संतोषजी चिले यांचा सन्मान चिन्हाकडे पाहिल्यानंतर ही स्पर्धा कोणती होती, कोणत्या ठिकाणी आपण गेलो होतो, या ठिकाणी आदरणीय संतोष चिले साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तदनंतर नरेश मनेर यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. नरेशजी मनेर यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत. संस्कृतीचं जतन करत मान्यवरांचा आदर सत्कार, आदर सन्मान. तदनंतर नरेशजी मनेर साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेतोय. तदनंतर आपण हनुमान गुरव यांचा सन्मान त्या ठिकाणी घेणार आहोत. हनुमानजी गुरव, आदरणीय हनुमानजी गुरव यांचा सन्मान त्या ठिकाणी आपण करत आहोत. आयोजकांच्या माध्यमातून सर्व आयोजक या ठिकाणी उपस्थितीमध्ये आहेत. मान्यवरांचा यशोदित शुभ सन्मान त्या ठिकाणी केलं जात आहे. तदनंतर प्रशांत गोपाले, पत्रकार खालापूर, त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. आदरणीय प्रशांतजी गोपाळे यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आम्ही वरद विनायक क्रिकेट संघ आश्रयवाडी आणि त्यांच्या विरोधात गावदेवी वयाल टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी वरद विनायक क्रिकेट संघ आश्रयवाडी टीमच्या कॅप्टनला कॉल करतोय की तातडीनं आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी यावं. तदनंतर प्रशांत गोपाले पत्रकार साहेबांचा सन्मान आपण. तदनंतर नागेश मेहतर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. नागेशजी मेहतर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर सचिन पाटील यांचा देखील सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर सचिन पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर राजेश महाब्दी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. त्यानंतर सूरज पाटील
मच्छिंद्र पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. मच्छिंद्र पाटील यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती घेतोय. तदनंतर राम जगताप यांचा देखील सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. रामजी जगताप यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तदनंतर रमेश जाधव यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रमेशजी जाधव यांचा देखील सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. रमेश जाधव यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण करणार आहोत. रमेश जाधव यांचा सन्मान या ठिकाणी आपण केलं. गोडवणे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करू. गोडवणे सर यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेतोय. तदनंतर आपण यशवंत पिंगळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. यशवंत पिंगळे यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. यशवंत पिंगळे यांचा सन्मान. तदनंतर जयवंत पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेणार आहोत. जयवंत पाटील यांचा सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण घेणार आहोत. आणि तदनंतर आपण पाहतोय बालूशेठ चव्हाण यांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी घेणार आहोत. बालूशेठ चव्हाण यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मॅचला होती सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल लिडिंग एज लागली आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि स्वतःही संघाचं खातं ओपन करतोय नरेश ठोंबरे. तदनंतर अल्पेश चौधरी यांचा सन्मान. अल्पेश चौधरी यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अल्पेशजी चौधरी यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पहिल्या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. अजय सोगे या स्पर्धेचे आयोजक. तदनंतर आपण पाहतोय राहुल ठोंबरे बरीचशी मेहनत. तदनंतर सतीश बांदल यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सतीश बांदल यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. तदनंतर राजेश आंग्रे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. संदीप ठोंबरे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. संदीपजी ठोंबरे. पोलीस पाटील हरी पाटील यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. पोलीस पाटील हरी पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेतोय. तदनंतर संतोष चौगुले यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. संतोष चौगुले यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेतोय. योगेश बेसरे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. योगेश बेसरे यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. तदनंतर अक्षय मेहतर यांचा सन्मान. तदनंतर गणेशजी घाटवल यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. संदीप ठोंबरे यांचा सन्मान. तदनंतर आपण पाहतो योगेशजी बैलमारे यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. मी राजेश आंग्रे साहेबांना विनंती करेन आपण देखील सन्मानाचा स्वीकार करा. राजेश आंग्रे यांचा सर्व मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल ते मनाच्या अंतकरणापासून आम्ही या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. आत्ताच नाही बरेचशा मान्यवरांची मानदेवाली राहील आणि जे मान्यवर आत्ता आलेत ना त्यांना परत सायंकाळी यायचंय या स्पर्धेमध्ये आणि ही स्पर्धा अगदी शेवटपर्यंत आपण पाहायची आहे. त्याकरता आपण पाहतोय कोणाचं जर नाव घ्यायचं राहिलं असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा
तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती जमलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या ठिकाणी महेश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती घेणार आहोत. महेशजी तदनंतर नंदकुमार पाटील यांचा सन्मान तुम्हाला आता घ्यावंच लागेल, कारण की पहिलं मान तुम्ही अगदी तुमच्या सर्व मित्र परिवाराला दिला. आता तुमचा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. त्यांच्या मनाचा मोठेपणा होता, त्यांना माहिती आहे ही स्पर्धा आदरणीय संतोषबाई बैलमारे यांच्या नावाने पुरस्कृत केलेली ही स्पर्धा. तदनंतर आपण पाहतोय दत्ता चौधरी यांचा सन्मान आपण त्या ठिकाणी करणार आहोत. दत्ता चौधरी यांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत. सकाळच्या सत्रामध्ये इतके मान्यवर बसलेत ना व्यासपीठावरती का आम्हाला समजत नाही आम्ही कोणाचं नाव घेतोय. टॉस चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? आसरेवाडी आणि वयाल दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत का? वयाल टीमचे कॅप्टन या ठिकाणी आले होते महेश म्हात्रे. आसरेवाडी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेत का? चला, आदरणीय या स्पर्धेचे सर्वा संतोषबाई बैलमारे यांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान टॉस करणार आहोत. तदनंतर आपण पाहतो प्रशांतजी गोपाळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. राकेश शिंदे टेंबरी यांचं देखील या ठिकाणी आगमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण मंचावरती यावं. या ठिकाणी आमचे पत्रकार प्रशांत गोपाळे यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. प्रशांतजी गोपाळे साहेब आपण देखील या ठिकाणी यावं. पत्रकार म्हटलं तर प्रत्येक कानाकोपऱ्यातील अपडेट त्यांच्याकडे असतंय. कुठे काय घडलंय प्रत्येक अपडेट देण्याचं काम ते करतायत. आणि ह्या स्पर्धेची देखील अपडेट ते उद्याच्या पेपरमध्ये न्यूजपेपरमध्ये ते देतील. विशेष प्रेम राहिले आदरणीय श्री संतोषबाई बैलमारे यांच्यावरती. आणि युवकांच्या गळ्यातील ताईत आम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला की प्रत्येक युवकाच्या गळ्यातील ताईत बनलेत. आदरणीय राष्ट्रवादीचे खालापूर तालुका अध्यक्ष आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सावरोली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत. त्यांना सरपंच पद त्यांनी पहिल्यांदा भूषवलं, परंतु तदनंतर आता रायगड जिल्हा परिषद साठी ते तयार झालेत. आणि त्यासाठी चालू असणारी ही सर्व धावपल त्यांची आपण या ठिकाणी पाहतोय. आणि प्रत्येकाने अगदी जसं त्यांना सरपंच पदावरती विराजमान केलं ना, तर येणाऱ्या आगामी कालामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये देखील तितकाच प्रतिसाद मायबाप प्रेक्षक त्यांना देतील, मायबाप जनता त्यांना देईल. आणि त्यास खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेबांना देतो. आणि त्यांना विनंती असेल की साहेब आपण सन्मानपूर्वक आपण या ठिकाणी यावं आणि आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान टॉस करावं. आदरणीय संतोष शेठ बैलमारे साहेबांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान टॉस करावं. सर मान्यवर चला, या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये चला, या ठिकाणी टॉस केलं जाईल दोन संघादरम्यान. गावदेवी वयाल आणि त्यांच्या विरोधात आसरेवाडी. बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती होते, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी पार पडलाय. आणि पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळणार आहोत. बऱ्याचशा प्रेक्षकांना ती आतुरता लागली असेल की मॅच मध्ये काय घडलंय, आसरोटी जिंकले की भिंगारवाडी जिंकले की आसरोटी. परंतु हे घमासान युद्ध, हे बॅटल दोन संघादरम्यान चालू आहे. वयाल टीमनं टॉस जिंकलाय. निर्णय काय आहे तो लगेच 1-2 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवायचा. फिल्डिंग आदरणीय MK बाई गटगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की बाई आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. त्यांच्या समवेत अंकुशजी पाटील आणि सुरेशजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन. तिन्ही मान्यवरांना आम्ही या ठिकाणी विनंती करतोय की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. आसरेवाडी आणि वयाल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या सर्व आपण टॉस उडवण्याच्या अगोदर कंप्लीट करायच्या आहेत. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
थँक्यू सो मच अजिंक्य. व्यासपीठावरती खूप सारे मान्यवर उपस्थित आणि सगळ्यांचा मान सन्मान स्पर्धेच्या वतीनं करणं देखील तितकं महत्वाचं आहे. यावेळेला मात्र पूर्णपणे बॅकफूटवरती जात चाललाय तो बॅटिंग करणारा जयमल्लाल क्रिकेट संघ असरूट या संघ. इथे आणखीन एक गडी गारद होतोय, आणखीन एक धक्का पंकजच्या स्वरूपात लागलाय. तो जयमल्लाल क्रिकेट संघ असरूटी संघाला धावसंख्या धावा फळकावरती 8 असताना. कमॉन डीजे. एम के बाई गडगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी या ठिकाणी आयोजकांना विनंती करेन की आपल्या शुभासे आपण एम के बाई गडगे यांचा सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करावं. संतोषबाई बैलमारे देखील त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या शुभासे आपण त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एक भरीव योगदान अगदी एम के बाई गडगे यांच्या माध्यमातून देखील वडगाव ग्रामपंचायतीसाठी देण्यात आलंय आणि त्यांचं देखील करतोय आपण मनपूर्वक स्वागत. तदनंतर अंकुश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. अंकुश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत आणि तदनंतर सुरेश पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सुरेश पाटील यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आणि तदनंतर बरेचसे मान्यवर मुख्य व्यासपीठावरती बसलेत. त्या सर्व मान्यवरांचं करतोय आपण मनपूर्वक स्वागत. वेलात वेल बहुमूल्य वेल काढून तुम्ही या स्पर्धेला आणि आदरणीय संतोषबाई बैलमारे यांच्यावरती व्यक्त केलेलं हे प्रेम आपण या ठिकाणी पाहतोय. तदनंतर अंकुश पाटील यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी करतोय. अंकुश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि आसरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिकेत निकम यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. अनिकेत निकम आसरे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती यावं. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच अजिंक्य. 2 षटकांची समाप्ती इथे झाली आहे. 2 षटकानंतर अस्त्रोडी संघ मात्र पहिल्या षटकामध्ये थोडीशी खराब कामगिरी इथे करत होता. फक्त आणि फक्त 7 रन्स आल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक अगदी चांगलं पडलं ते बॉलर साहिल लाहाणेचं. त्यानंतर मग दुसऱ्या षटकामध्ये सचिन वरती थोडंसं आक्रमण इथे पवनने केलं. 2 षटकार त्याला बसले. या षटकामध्ये 14 रन्स घेतल्यात आणि 2 षटकानंतर अस्त्रोटी संघ मात्र पोहोचला तो 21 या धावसंख्येवरती. 21 धावा धावफलकावरती 12 चेंडू आणि इथे 38 धावा मात्र बनवायच्या. प्रत्येक ओव्हरमध्ये 19.00च्या रन रेटनं या धावा इथं घेण्याची गरज आहे. टोटली रन्स मात्र 58 बनवायच्या होत्या. 59 बनवायच्या होत्या. व्यासपीठावरती सन्माननीय अतिथी ज्यांच्या नावाची ही स्पर्धा संतोषभाई बैलमारे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. आज मात्र खूप सारे मान्यवर उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आज आमच्या समवेत जॉईंट होते आणि अजून मान्यवर येत आहेत. संपूर्ण दिवसभर खूप सारे मान्यवर या स्पर्धेसाठी इथे जॉईंट होणार आहेत आणि ही स्पर्धेची खासियत आहे. एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहता. 1 लाख रुपयाची स्पर्धा आणि त्यानंतर मैदानाच्या चौफेर बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे फ्लॅग देखील आपण पाहताय. बॅनर देखील आहे. सुधाकर भाऊ गारे त्यानंतर समस्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील तमाम कार्यकर्ते आणि नेत्यांचे बॅनर मात्र आपण मैदानाच्या चहू बाजूला पाहताय. एक चांगला सेटअप इथे केलाय
KKTC लाईव्ह इव्हेंट माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाणार आहे. थोडंसं नेट स्लो असल्या कारणानं लाईव्ह स्ट्रीमला मात्र उशीर होतोय. इट्स मॅच ऑन आणि लाईव्ह स्ट्रीम देखील आता चालू झाली आहे. KKTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपण घर बसल्या लाईव्ह थेट पाहू शकता. त्यांचं देखील आभार व्यक्त करूया. कॉम्बॉक्समध्ये अजिंक्य बौड सर यांचा आवाज आपण ऐकताय. आज स्कोरिंगच्या भूमिकेत रोहित पवार सर चौक, त्यानंतर मग आमचे चेतन भोईर नडालचे ते देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. 12 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज. तिसऱ्या षटकाला सुरुवात आणि तिसऱ्या षटकासाठी राज येतोय बॉलर. व्हेरी फर्स्ट बॉल आहे. हो, फुलटॉस होता, पाठवलं सीमारेषा पार. असे बॉल सोडणार नाहीये पवन. पंचाचा इथे नो बॉलचा देखील इशारा. 9+6 7 रन्स इथे मिळाल्यात आणि हा बिग हिट षटकार. ती पवन ठोंबरेसाठी थोडस टीम मीटिंग कानमंत्र देण्यास इथे मात्र भाग पाडलं जात आहे. ते पहिल्या बॉलवरती बॉलर राज गायकरला थोडासा खराब बॉल पाहायला मिळाला. कमरेच्या हाईटच्या थोडसा वर. पंचाळी मात्र नो बॉलचा इशारा दिला आणि नो बॉल वरती 6 रन्स देखील इथे मिळाल्यात. फ्री हिटचा चेंडू आहे. 12 बॉल 31 ची गरज आहे. फ्री हिट ओव्हर द विकेट. हा बॉल देखील सीमारेषा पार. काय क्लासिकल बॅटिंग मात्र करतोय. सलगचे 2 बॉल आणि 2 मोठे फटके इथे पवनच्या बॅटमधून आले. 6 रन्स षटकार. बॅक करेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अक्षरशः वाईट अवस्था पाहायला मिळाली होती. 7 रन्स होत्या आणि महत्वाची विकेट नरेश ठोंबरे यांची देखील गेली. परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सचिननं 14 रन्स दिल्या, परंतु त्यांनी देखील चांगली बॉलिंग करत आपण पाहिलं तर किरण डोंगरे आणि पंकज ठोंबरेला बाद केलं. म्हणजे संघाची अवस्था पूर्णपणे वाईट होती. परंतु जसा बॅटिंगसाठी पवन आला, पवन टोटली 4 षटकार आतापर्यंत ठोकलेत आणि 25 धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाची धावसंख्या बनवली आहे ती 34. नरेश ठोंबरे आपण पाहिले तर 0 या धावसंख्येवरती बाद झाले. 2 धावसंख्येवरती बाद झालेत. म्हणजे या मॅच मध्ये खास प्रभावित त्यांनी केलं नाहीये, परंतु त्यांचा मुलगा, त्यांचा सुपुत्र मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे बरसलाय. बाप जरूर जो बाद झालाय, परंतु बेटा किल्ला इथे मात्र लढतोय. ऑन साइडला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन, रन्स इथे 1 मिळेल. डबलचा कॉल कदाचित द्यायचा आहे. तू मैमे झालं. विकेटची संधी. ओ स्वतःवरती अगदी फिल्डर वरती थोडासा नाराज आहे इथे सचिन लहाणे, कारण रनआउटची संधी इथे कंप्लीट झाली असती. थ्रो अचूक जर झाला असता तर मग रनआउटची चान्स इथे होती, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्यात. त्या पवन ठोंबरे आणि त्याचा साथी खेळाडू रवी ठोंबरेनं 2 रन्स मिळतील. 2 संघ मात्र पोहोचेल तो 36 वरती आणि जिंकण्यासाठी आता आपण पाहताय 10 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. 10 चेंडू 23 ची गरज. दोन्ही संघाच्या बाजूनं 50-50% सामना मात्र आपण पाहताय. ओव्हर द विकेट ना, चांगला बॉल, त्याहून चांगला फटका. सरळ बॅटनं पवन ऑन फायर. सरळ बॅटनं लॉंग ऑफच्या वरतून ढकलल्या बॉलला सीमारेषा पार. आणखीन एक बिग ब्लास्ट षटकार.
डीजे सन्माननीय अनिकेत भाई निकम साहेबांना देखील आमची विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. एक दमदार स्पर्धेचे या ठिकाणी दमदार आयोजक अनिकेत भाई निकम साहेबांना आमची विनंती आहे, आपण देखील मंचावरती या. अगदी त्यांची देखील स्पर्धा आपण मागच्या महिन्यामध्ये पाहिली होती. खूप मोठी स्पर्धा ते देखील ऑर्गनाईज करत असतात. सक्सेसफुल आयोजक आहेत, त्यांना देखील आमची विनंती आहे, आपण व्यासपीठावरती या. आम्ही तुमचं इथे सहर्ष आणि हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकार या षटकामध्ये राजवरती आलेत. संघाची धावसंख्या टोटली पोहोचली आहे ती 42 वरती आणि जिंकण्यासाठी आता आपण पाहताय तर मग 9 चेंडू आणि 17 रनची गरज आहे. 9 मध्ये 17 रन्स कुठे समीकरण होतं आणि आता कुठे येऊन ठेपलंय, म्हणजे काय क्वालिटी, काय दर्जेदार बॅटिंग इथे केली आहे ती पवन ठोंबरेनं. एकटा इथे मात्र लढतोय, वैयक्तिक खेळतोय तो 33 धावसंख्येवरती आणि चेंडूचा सामना केलाय तो फक्त आणि फक्त 7 बॉलवरती 33 धावा. म्हणजे काय स्ट्राईक रेटनं बॅटिंग इथे करतोय तो बॅटर पवन. अजून काम संपलेलं नाहीये सामन्यामध्ये, अजून देखील औपचारिकता आपण पाहताय की 9 मध्ये 17 रन्स करायचे आहेत. दोन्ही संघ सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु शेवटपर्यंत प्रयत्न संघर्ष मात्र करावा लागेल आणि शेवटला प्रयत्न ज्या संघाचे प्रामाणिक असतील तो संघ मात्र हा सामना जिंकणार आहे. आणि आमचे भिंगारवाडीचे कॉमेंटेटर महेशजी गायकर देखील हा सामना एन्जॉय करतायत आणि त्यांच्याकडून भिंगारवाडी या टीमसाठी आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचे देखील आभार आपण या स्पर्धेच्या वतीने व्यक्त करूया. 9 चेंडू आणि 17ची गरज. पण थोडंसं स्पीडअप करा, कारण आज संपूर्ण डे नाईटचा फॉर्मॅट आहे. टोटली दिवस रात्रीमध्ये आपल्याला 23 सामने कव्हर करायचे आहेत. 23 नाही 25 सामने कव्हर करायचे आहेत, कारण 26 संघ आणि सामने असतील 25 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्या अनुषंगानं मग प्रत्येक इनिंगला अगदी मुबलक टाइम देणं देखील गरजेचं आहे. 9 चेंडू आणि 17ची गरज आहे. हा फुलटॉस, घुटना टेक आणि तमाशा देख. बॉल सरळ पाठवल्या. आणखीन एक बिग ब्लास्ट करत असताना पवनच्या बॅट मधून ही दमदार बॅटिंग. एकदा बॅटिंग आवडली असेल 2 टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण एकटा लढलाय. संघाचे बहुतेक खेळाडू पवेलियन मध्ये परतले होते, ज्या खेळाडूंकडून संघाला अपेक्षा होत्या. रवी ठोंबरे आपण पाहिलं तर अजून आहे, परंतु नरेश ठोंबरे 2 वरती बाद झाले, किरण 4 वरती, पंकज 0 वरती. आणि असं असताना मात्र इथे 1 मॅन शो, 1 मॅन आर्मी, 1 अँड ओनली पवन ठोंबरे ऑन फायर. आणखीन एक मोठा फटका षटकार हॅट्रिक इथे मात्र बनवली आहे पवन. बॅक टू बॅक 3 आणि या षटकातील हा 4था षटकार आला. या षटकातील 4था ना. म्हणजे 5 षटकार या षटकामध्ये ठोकलेत पवन आणि संघाची धावसंख्या टोटली पोहोचली ती 54 वरती. म्हणजे जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 5 धावांची गरज. अगदी कोणीही प्रेडिक्ट केलं नसेल की सामना असरुटी संघ इथे येईल. हो, कडक 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 हिट, बॉल सीमारेषा पार, दमदार षटकार. अमित ठोंबरे यांच्याकडून पवन साठी 500चं पारितोषिक आणि हा सामना मात्र एकतर्फी झुंज देत. काय बॅटिंग केली आहे. घरचं मैदान, घरचे प्रेक्षकांना मात्र खुश करत असताना एकट्याने हा सामना मात्र जिंकवला आणि टोटली पवन रन्स केलेत त्या 51, 50 कंप्लीट. एकदा बाट वरती करून प्रेक्षकाला इथे मानवंद द्यायची आहे. पवन 51 रन्स बनवल्यात. अफलातून बॅटिंग, अफलातून नॉक. 10 बॉल आणि 51 धावांची बॅटिंग आणि नो डाऊट या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 51 धावा बनवणारा पवन ठोंबरे ठरलाय. वडील लवकर बाद झाले, परंतु बेटा इथे मात्र लढलाय. 51 धावा बनवत हा सामना मात्र असरुटी टीमने जिंकलाय. चला सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच सहर्ष 11 गावदेवी वयाळ आणि त्यांच्या विरोधात वरद विनायक क्रिकेट संघ असरेवाडी.
जी उपसरपंच यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. अमित टोमरे यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. संतोष शेठ बैलमारेंच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक पवनला देतोय. खूप चांगली बॅटिंग, 50 कंप्लीट केली या फलंदाजांनी आणि पहिली 50 यापेक्षा यश काय पाहिजे. राष्ट्रवादी चषक आदरणीय संतोषभाई बैलमारे पुरस्कृत या चषकाचे 4 चान अगदी पहिल्याच मॅच मध्ये लावले फलंदाज पवन ठोंबरे यांनी आणि हा सामना जिंकलाय तो जय मल्हार आसरो टीमनं. पवन, काय म्हणशील या संपूर्ण स्पर्धेविषयी पहिल्यांदा तुम्ही काय बोलाल? स्पर्धेचं खरं आम्हीच आयोजित केले, म्हणजे काकांनी सर्व सहकार्य केलंय आणि स्पर्धेत काही डाऊटच नाही. वन साईड स्पर्धा गाजवून आम्ही. हा, आणि 59 धावसंख्येचं टार्गेट होतं. समोर एक दिग्गज संघ होता भिंगारवाडी, ज्याने कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो पनवेल तालुक्यातील एक नामांकित संघ आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना 59 धावसंख्येचं टार्गेट जे सेट केलं होतं त्या धावसंख्येचा पाठलाग करण्याचा मनसुबा तुमच्या मनामध्ये नक्की काय होतं? गेल्या वर्षी मागच्या मॅच मध्ये सुद्धा ते आम्हाला पराभव केलं होतं.